हा आहे नाशिकच्या विजडम हायस्कूलचा विद्यार्थी वेदांत गोराणे। गेल्या 2 वर्षांपासून या विद्यार्थ्याला शाळेत बसू दिलं गेलेलं नाही। शाळेतले विद्यार्थी, संस्थाचालक आणि शिक्षक शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन वेदांतचं रॅगिंग करत असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे। फक्त परीक्षेसाठी त्याला शाळेत प्रवेश दिला जातोय, त्यामुळे वर्षभर तो घरी बसूनच अभ्यास करत होता। अनियमित फी वाढी संदर्भात आवाज उठवल्यानंच आपल्या मुलाला लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप वेदांतच्या पालकांनी केलाय। माझ्याबद्दल कोणाची कंप्लेंट आली, माझी चुकी नसताना पण, तर मला त्यांच्या ऑफिसमध्ये बसून ठेवायचे आणि पूर्ण दिवसभर शाळा सुटेस तोपर्यंत। शाळा चालू झाली का तिथं जायचं, शाळा सुटली का डायरेक्ट घरी जायचं, अभ्यास नाहीच करायचा। असं मला तिथं 1-2 महिने असं रोज केलं। जर मी शाळेत जातो तर तिनं गेटवरच सांगून ठेवलेलं राहतं की वेदांत गोराणे जर आला तर त्याला घ्यायचं नसतं। की माझ्या मुलाच्या विरुद्ध ज्या मुलांनी म्हणजे जे रॅगिंग वगैरे केलेलं आहे, जे शिक्षकांनी त्याला मारलेलं आहे, त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करावी आणि शाळेत परत त्याला घ्यावंच लागेल। कारण की ऑलरेडी एज्युकेशन डिपार्टमेंटनी त्यांना वेळोवेळी आम्ही लेटर्स दिलेले आहे। कमिशनर सर सिंगल सरांनी सुद्धा त्यांना 2 वेळा सांगितलं, त्यांचे त्यांनी ऐकलं नाही। प्रशासन अधिकाऱ्याचं ऐकलं नाही। रामचंद्र जाधवचे शिक्षण उपसंचालक आहे, त्यांना ऐकलं नाही। शाळा व्यवस्थापनानं गणोरे यांच्या सर्व आरोपांचं खंडन करताना वेदांतलाच दोषी ठरवलंय। जेव्हा त्याची मस्ती खूप जास्त वाढली आहे आणि जे सिरियसनेस त्याच्या मस्ती मागे येते, कधी मुलांना जे हातात येईल त्याच्याने मारणं किंवा अब्युझिव्ह लँग्वेज यूज करणं किंवा येता जाता मुलींची छेड काढणं वगैरे, जे आम्हालाही आश्चर्य वाटतं की इतका लहान मुलगा अशी त्याची मस्ती कसं करू शकतो। पण देर हॅव बीन एव्हिडन्सेस वेअर चिल्ड्रन हॅव कम इन कंप्लेन। तर फक्त त्याचंच ऐकून बाकीच्या मुलांना इग्नोर करणं हे आम्हालाही शक्य नाही आहे। 341, 342, 323, 506 सोबत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009, महाराष्ट्र छळवणूक प्रतिबंधक अधिनियम 1999चे कलम 4 व 7 व 2000चे कलम 23 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये संस्थेचे संचालक मनीष अग्रवालसह स्टाफ आणि 2 विद्यार्थी यात समावेश आहे। गेल्या 2-3 महिन्यांपासून शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या विरोधात आता कायदेशीर सल्ला घेऊन तक्रार दाखल करण्याची तयारी शाळा व्यवस्थापनानं सुरू केली आहे। विद्येच्या मंदिरातल्या आरोप प्रत्यारोपांचा निकाल न्याय मंदिरात लागेलही, मात्र गेल्या 2 वर्षांपासून वेदांत सहन करत असलेल्या मनस्तापाचं काय? मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।